आपली किंमत लोकांना असावा किंवा नसावा, मी सुद्धा त्याच विचाराचा माणूस आहे बरं का. गावाला किंमत असो नाही तर नसो, आपली किंमत देवाला असेल ना तर पुरेशी आहे. आपली किंमत आपल्या आईला असेल ना, वडिलाला असेल ना तर पुरेशी आहे. नाही कळलं का माझं बोलणं? जगाचं काय घेऊन बसलं, ते त्यांच्या मूडवर असतात. ते आज चांगलं म्हणतील, उद्या शिवी देतील. लक्ष देऊ नाही का? आणि म्हणून आपली आई आणि बाबा हे आपल्याला कधी शिवी नाही देत, आणि दिली तरी ती प्रेमाची असते. उन्हातल्या पोराला सावलीत मर ही शिवी नाही आहे, त्याच्यात प्रेम आहे. सावलीत मर याचा अर्थ मरून जा असं नाही, इकडे जरा थिर हो, ठीक आहे ना, मग तुला ऊन नाही लागणार. आणि म्हणून देवाच्या नजरेत तुम्ही बरोबर असाल, तुमचं अंतकरण म्हणत असेल ना मी जे करतोय ते बरोबर आहे, तर बाकीच्याची प्रतिक्रिया घ्यायची काही गरज नाही. लक्षात येते का बघा बरं का. आपण आपल्या नजरेत आणि देवाच्या नजरेत आणि आईबापाच्या नजरेत बरोबर असू ना, तर लोकांच्या प्रतिक्रिया घेत बसू नका. लोक तुमचं खेळणं बनवतील. तुम्हाला जर का त्यांच्या प्रतिक्रियेवर जगायची सवय लागली तर झोप नाही येणार तुम्हाला रात्र रात्र. कारण तुम्ही काय त्यांच्या प्रतिक्रियाचा विचार करताल, तो मला काल असं म्हणला, तो तसं म्हणला, तसं म्हणला. काय ना त्याच्याकडून आपण पीठ आणतो ना मीठ आणतो. आपण आपल्या भाकरीवर जगतो, कष्टावर जगतो. माझं बोलणं लक्षात येतंय का बघा.